Question 5. If y equal to 2x is a chord of circle x square plus y square minus 10x equal to 0, find the equation of the circle with this chord as diameter. तर इथे आपल्याला chordचे इक्वेशन दिलेले आहे आणि ज्या सर्कलवर तो chord आहे त्याचे इक्वेशन दिलेले आहे. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचे, फाइंड आउट द इक्वेशन ऑफ द सर्कल, की हा जो chord आहे तो डायमीटर असलेल्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. This is a circle, is center, and equation of this circle is x square plus y square minus 10x equal to 0. And equation of chord, that is y equal to 2x is a chord. Suppose this is a chord, and having equation y equal to 2x and x square plus y square minus 10x equal to 0 is equation of circle. आणि ह्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ अ सर्कल विथ धिस chord ॲज अ डायमीटर. तर सर्कलचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या सर्कलचं, ह्या सर्कलचं दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन, ह्या chordचं दिलेलं आहे इक्वेशन. तर आपल्याला सर्कलचं जे इक्वेशन काढायचं त्यामध्ये हा डायमीटर आपल्याला धरायचा आहे आणि त्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे ह्या सर्कलचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट इक्वेशन ऑफ द सर्कल with this chord as diameter. तर इथे हा chord आहे आणि हा chordचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. chord आणि हे जे सर्कल आपण इथे काढलेलं आहे ह्याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट इक्वेशन ऑफ धिस सर्कल वेअर chord ॲज अ डायमीटर, आणि आपल्याला काय काय क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, तर क्वेश्चन मध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ द chord दिलेले आहे अँड इक्वेशन ऑफ द सर्कल दिलेले आहे. ह्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ धिस सर्कल काढायचं. तर आता आपण काय करू, ह्या इक्वेशन मध्ये y इक्वल टू 2x आपल्याला ठेवायचे आणि x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता इथे आपल्याला ह्या सर्कलचं इक्वेशन माहिती आहे, ह्या chordचं इक्वेशन माहिती आहे y इक्वल टू 2x आणि सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x इक्वल टू 0. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दिस सर्कल विथ chord ॲज अ डायमीटर. म्हणजे इथे chord ॲज अ डायमीटर धरायचं आहे आणि हा जो सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे त्याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण y इक्वल टू 2x हे आहे, तर इथे y ची आपण व्हॅल्यू 2x2 आणि दोन व्हॅल्यू निघतील आपल्याला x1 आणि x2. तिथे आपण a आणि b हे एंड पॉइंट्स ऑफ दिस डायमीटर कन्सिडर केलेले. इक्वेशन ऑफ द सर्कल इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ द सर्कल. गिवन हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. नंतर y इक्वल टू 2x, देअरफॉर y मायनस 2x इक्वल टू 0 असं म्हणू शकतो, किंवा 2x मायनस y इक्वल टू 0. अँड धिस इज इक्वेशन ऑफ द chord. ह्याला आपण सेकंड इक्वेशन म्हणू, इक्वेशन ऑफ द chord. नाउ धिस इज chord म्हणजे जीवा, वर्तुळाची जीवा. आता इथे आपण y इक्वल टू 2x हे ह्या इक्वेशन मध्ये पुट करू. पुट y इक्वल टू 2x इन इक्वेशन फर्स्ट. Therefore x square plus
2x square minus 10x equal to 0. X square plus 2x square means 4x square minus 10x equal to 0. Means 5x square minus 10x equal to 0. Therefore 5x x minus 2 equal to 0. आता 5x into x minus 2 equal to 0 आहे. इथे आपण 5x हे कॉमन घेतलंय, मग 5x स्क्वेअर आहे ते x, 5x स्क्वेअर मायनस इथे 10x आहे म्हणून 5x into 2 10x. मग आता जर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आहे, त्याचा अर्थ काय होणार आहे 5x इक्वल टू 0 और x मायनस 2 इक्वल टू 0. एकतर x मायनस 2 इक्वल टू 0 असेल किंवा 5x इक्वल टू 0 असेल, तरच ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 येईल. Therefore x equal to 0 or x equal to 2. तर इथे ह्याला आपण x1 म्हणू, ह्याला x2 म्हणू. x1 equal to 0, then y1 equal to 2 into x1, that is 2 into 0 means 0. y1 equal to 0. जेव्हा x1 0 आहे तेव्हा y1 पण 0 आहे. Now x equal to 2, then y2 equal to, consider x2 equal to 2, x2 equal to 2, x equal to 2 ही दुसरी व्हॅल्यू आहे, ह्याला आपण x2 म्हणू, x2 equal to 2. then y2 equal to 2 into x means 2 into x2, 2 into 2 means 4, y2 equal to 4. म्हणजे जेव्हा x2 equal to 2 आहे, y2 equal to काय येणार आहे 4. Why? Because y equal to 2x हे इक्वेशन माहिती. मग इथे x2 इक्वल टू आपण 2 ठेवलं तर y2 किती आलेला आहे 4. आणि जेव्हा x1 इक्वल टू 0 आहे तेव्हा y1 इक्वल टू 0. तर इथे a आणि b ह्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स ह्या पद्धतीने मिळालेत. x1 इक्वल टू 0, y1 इक्वल टू 0. आता इथे आपण काय कन्सिडर करायचे, पॉईंट a चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 आणि y1 म्हणजे 0 आणि 0, आणि b चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 आणि y2. b चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 4, x2 is 2, y2 equal to 4. इथे आपल्या डायमीटरच्या एंड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स माहिती, त्यावरून आपण इक्वेशन ऑफ धी सर्कल हे काढू शकतो. तिथं आता आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डायमीटर फॉर्म मध्ये जे इक्वेशन आहे सर्कलचं ते आपल्याला इथे वापरून इक्वेशन काढायचे सर्कलचं. x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल टू 0. तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ह्यावरून आपल्याला इक्वेशन ऑफ धिस सर्कल येणार आहे. तिथे x1 इक्वल टू 0 ठेवायचं आहे, नंतर x2 इक्वल टू 2, y1 इक्वल टू 0 अँड y2 इक्वल टू 4. Therefore, equation of the circle on chord as AB is a diameter. When AB is considered as a diameter, use here diameter form. By using diameter form, equation of the circle on chord AB as a diameter is x minus x1, x minus x2 plus y minus y1, y minus y2 equal to 0. Put here x1 equal to 0, y1 equal to 0, x2 equal to 2 and y2 equal to 4. 0 and 0. A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 0 आणि B चे काय आहेत 2 आणि 4. Therefore x minus 0, x minus 2 plus y minus 0, y minus 4 equal to 0. हे आपण सॉल्व करू. x minus 0 x minus 2, y minus 0 means y minus 4 equal to 0. x into x square minus 2x, x into 2 2x, y into y square minus y into 4 4y equal to 0. x square plus y square minus 2x minus 4y equal to 0. And this is the equation of the circle on chord AB as a diameter. Answer: x square plus y square minus 2x minus 4y equal to 0 is equation of the circle on chord
called AB as a diameter. म्हणजे इथे ह्या सर्कलचं इक्वेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ह्या सर्कलचं इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 4y इक्वल टू 0.